तर अख्ख्या गावामोर सखू जळून राख होईल. हो बघताय ना, आता सगळं मुसळ केरात जाणार. वास्तविक लहानपणीच सखूने झिंगरोबाची पूजा करायला स्पष्ट नकार दिला होता. शिवाय त्या नागोजीचा खरा चेहरा लोकांसमोर आणला होता. त्याचा मुखवटा पुरता फाडून त्याचा कपटी चेहरा अख्ख्या गावासमोर आणला होता. आणि म्हणूनच आज नागोजी इतक्या वर्षांनी मुद्दाम तीच कसोटी घेतोय. अहो, सखूने आज पुन्हा झिंगरोबाला हार घालायला नकार दिला तर? देवी, हा कसोटीचा क्षण आहे हे खरं, पण आता जे काही रामायण घडलं त्यामुळे सखूच्या पुढ्यातले कितीतरी महत्वाचे प्रश्न सुटले ना, गुंता सुटला ना. अहो, आता गावासमोर नाव लपवून घाबरत राहण्याची काहीच गरज राहिली नाहीये. मळभ दाटून आलेला आभाळ आता निरभ्र झालाय. अहो, त्यानेच तिचा जीव मोकळा झाला असेल, श्वास कोंडत नसेल आता. राहिला प्रश्न सखू झिंगरोबाला हार घालेल की नाही. या अवघड प्रसंगी तर काय करावं याचा संकेत तिला नक्कीच मिळेल. एवढा विश्वास तर आहे ना आमच्यावर? नाही, तुम्ही कसोटी घेणं सोडतच नाही. पण बघूया. बोलो जय झिंगरोबा. बघ, डोळं भरून बघ झिंगरोबाला. या तो झिंगरोबा आहे ज्याचा तू जलमभर धिक्कार केला, ज्याला तू कधी बी शरण गेली नाही, ज्याच्या भक्तीला तू नकार दिला, तो झिंगरोबा आहे. पण आमचा झिंगरोबा तुमच्या इटोबापेक्षा लय दयाळू आहे. होय, म्हणून तर त्यानं तुझा जीव वाचवला ना. काय रे, खरं की नाही? जय झिंगरोबा. ही तीच जागा आहे सखूची तर तू माझा आणि झिंगरोबाचा अपमान केलता. आठवतीये ना? या गावावर जी संकट आली तो बाबाजींचा कोप होता हे मात्र निश्चित. देव नाहीये तो, राक्षस आहे, राक्षस. पण झिंगरोबानी पुण्यांदा तुला एक संधी दिलीये. ये तुला करावंच लागेल सखू, नाही तर हे बडकलेले गावकरी तुला इथं जित्ता जाळतील, ठेचून मारतील बर का. नाही नाही विठुराया, केवळ स्वतःचा जीव वाचवण्यासाठी मी त्या झिंगरोबाला हार घालू, त्याला शरण जाऊ? नको नको, त्यापेक्षा मी मरण पत्करेन. निस्ता विचार करून सुटका नाहीये आता. चल हार घाल आणि शरण जा झिंगरोबाला. चल.
गोड रूप. अंगावर येणाऱ्या त्या विक्राळ झिंगरोबाच्या जागी साक्षात माझा सखा असा गोजीरा विठुराया प्रकटलाय. सखू, तू आता झिंगरोबाला नाही, तू विठुरायाला हार घालणारेस. हो पुढे आणि घाल हार. जय जिंगरोबा जय जिंगरोबा बघितलं काय समजांनी? हा? आता तुमच्या माझ्याप्रमाणे सकुदी झिंगरोबाची भक्त झालेली आहे. म्हणजे ही झिंगरोबाला आता शरण गेली. म्हणजे आता सखू चेटूक. अरे कसला चेटूक बिटूक घेऊन बसलाय? गुरु झिंगरोबानं हिची सगळी शक्ती आधीच काढून घेतली होती, त्यामुळे आता ती काही करू शकत नाही. पण आता तिनं जर इथं काही वांगाळ केलं असतं तर मी स्वतःच्या हाताने सखूचा इथं बळी घेतला असता.